महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना माळी समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे। क्षितिज पॅलेस मंगल कार्यालय येथे माळी समाज मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी हा पाठिंबा जाहीर करण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना विविध समाजाचा पाठिंबा मिळतोय। त्यांना धनगर समाजाने पाठिंबा दिला तर माळी समाजाने देखील आपलं समर्थन जाहीर केलं। माळी समाजाचा मेळावा घेण्यात आला, यामध्ये समर्थन जाहीर करण्यात आलं। या कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर, माजी महापौर विलास सिंगोले, माजी खासदार अनंत गुडे, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, बबलू देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, दयाराम काळे, मिलिंद चिमोटे, सतीश हाडोळे, प्रकाश लोखंडे, रामा सोळंके, श्रीकृष्ण बनसोड, मनोज भेले, नाना मालदुरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रणजित पाटील आमच्या जवळचे नातेवाईक, परंतु आम्ही सर्व लोकांनी, व्यासपीठावर बसलेल्या सर्व लोकांनी धीरज लिंगाळेसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांना निवडून आणले, परंतु अजूनपर्यंत माहित नाही की धीरज लिंगाळेची जात काय आहे। ही वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो। सगळ्या जाती धर्माचा पाठिंबा बळवंत भाऊ वानखडेंना या निवडणुकीच्या निमित्ताने मिळत आहे। 12 बलुतेदारांचा मेळावा झाला, तेली समाजाचा मेळावा झाला, आज नाळी समाजाचा महत्त्वाचा मेळावा या ठिकाणी होतो आहे। मी तुम्हाला एवढंच सांगेल की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि खालपासून तर वरपर्यंत व्यापारी पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे। म्हणजे लोकांना पैसे देऊन किंवा काही आमिष दाखवून निवडणुका जिंकणं हे दुसऱ्या लोकांचं जे निवडणुकीमध्ये उभे आहे त्यांचं काम आहे। आणि जो माणूस पैसे देऊन आणि आमिष देऊन निवडणुका जिंकतो तो लोकांची सेवा करत नाही आणि लोकशाहीसाठी हे अतिशय घातक आहे। मी असं म्हणतो की एकाच घरात आमदार आणि एकाच घरात खासदार कशासाठी? लोकांचे काम जास्त होण्याकरता आमदार एका घरात असला पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी दुसरा माणूस बळवंत भाऊ सारखा माणूस खासदार झाला तर अधिक लोकांचे प्रश्न सुटतील, अधिक विकासाचे काम आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये स्वतःच्या मामाच्या आधाराने, हो ना, वाघपांजर साहेबांच्या आधाराने त्या ठिकाणी समाज कल्याण, समाजाचं कल्याण कसं करायचं हे शिकतो आणि हळूवार एक एक पायरी समोर जातो। सरपंच राहिले, सदस्य राहिले, जिल्हा परिषद मेंबर राहिले, 2 वेळा आरोग्य सभापती राहिले आणि ते आरोग्य सभापती असताना सतीश दादा आरोग्याचे सभापती होते। त्यावेळेच्या पीएससीज आणि हॉस्पिटल्स आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतायत ते बळवंत दादांनी मंजूर केलेले आहेत। मी दादांना म्हटलं की दादा तुमचं शिक्षण काय हो? म्हणजे मी बीए केलेलं आहे। आणि त्या हिरोईनचं शिक्षण काय हो? 10वी नापास। 7वीच आहे का? म्हणजे मला 10वी किंवा 12वी याचं कन्फ्युजन होतं। तुम्ही तर 7वी नापास की पास जे काय असेल, 7वी पास आहे म्हणते, 10वी नापास आहे, ठीक असो, पण साधा सुद्धा सरळ तुमच्यासारखा झब्बा पायजमा घालणारा माणूस ग्रामपंचायत कशी चालवायची, पंचायत समितीमध्ये काय लागतं, एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कसे उचलावे लागतात आणि विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कसे मांडावे लागतात, हा माणूस हुशार असन की नसन? आहे ना, हा माणूस हुशार आहे, साधा आहे पण अतिशय हुशार माणूस आहे। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जसा तुम्ही मला आधार देता बंडू काका, रवी भाऊ, जसं तुम्ही माझ्या पाठीशी असता सगळेजण, माझ्या पाठीशी जसं असतात तसं तुम्ही बळवंत दादाच्या पाठीशी राहा। बळवंत दादापाशी लँड बँक नाहीये, जमिनी नाहीये, जमिनी हिसकावत नाही मिलिंद दादा, पण त्यांच्यापाशी ब्रेन बँक आहे
आणि सगळे बसलेले त्यांच्या पाठीशी आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जो विकास मागच्या काळामध्ये झाला त्याच्यापेक्षा जोरात विकास आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करू एवढं या ठिकाणी प्रांजळपणे तुम्हाला विनंती करते. आता जे सत्तेत आहे त्यांनी डिवचलं आहे. डिवचलं की नाही डिवचलं? नाही. तुम्ही काय डिवचलं की नाही डिवचलं? कोश्यारींनी डिवचलं की नाही डिवचलं? आणि तो भडव्या गुरुजी भडव्याच म्हणते मी त्याला आणि मी धमक ठेवते भडव्या म्हणायचा कारण तो भडव्याच आहे. काय प्रकारे त्या दिवशी इथं आला सगळे बहुजनांचे पोरं घेतले आणि कशा प्रकारे त्यांच्या खांद्यावर बंदुकी ठेवत आपल्याच बहुजन समाजावर वार करण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध आहे आणि आयुष्यभर करत आहे. मला त्यांनी धमकी दिली शिवप्रतिष्ठा नाव शिवाजी महाराजांचं महेश दादा आणि काम चोरांचं. आज जे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विरोधात उभे आहेत त्यांना फक्त लोक वापरता येतात, संस्था वापरता येतात, पक्ष वापरता येतात. दहीकर दादा असो, रवी दादा असो, संजू भाऊ असो, दिलीप भाऊ असो, ही सर्व मंडळी, वासनकर आमचे काका असो, म्हणजे त्यांची तर छडीच असते मागं लागलेलं. हे करते हे सगळं तुम्हा लोकांच्या सानिध्यामध्येच मी शिकते आहे. सांगायचं तात्पर्य हे बाबा की आई सावित्री होत्या म्हणून आपण आहोत. मला राहुलजींनी पहिल्या वेळा विचारलं होतं की त्यांनी हाऊ कम यू आर इन फ्रंट ऑफ मी. IYC मध्ये ज्यावेळेला इंडियन युथ काँग्रेस मध्ये ज्यावेळेला माझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं की तू का माझ्या समोर बसलेली आहेस आणि कशी बा तू इथपर्यंत आलीस. तर मी म्हटलं इट इज ओनली बिकॉज ऑफ आई सावित्रीबाई. मी म्हटलं की आई सावित्रींनी शाळा उघडल्या म्हणून मी शिकू शकली, हा संसार शिकला, या देशामध्ये महिला भगिनी शिकल्या आणि म्हणून मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आहे. तर ते म्हटले की खरी गोष्ट आहे. त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला होता कि समझो तुम्हारे हाथ में पावर आई तो तुम क्या करोगे. मैंने कहा भैया सेवा करूंगी. सेवा ही है ना, पण आता जे सत्तेमध्ये आहे ते सेवेच्या पलीकडे आहे. ते सेवा नाही करत, ते दादागिरी करतात, धमकी करतात. या व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांना मी सांगू इच्छिते, काल मी बोलली नाही, विसरून गेली की माझ्यावर पण ईडी लावायचा प्रयत्न ते करत होते. बबलू दादा तुमच्यावर, बँकेवर आणि वीरेंद्र दादांवर तर लावले, पण माझ्यावर काय ईडी लावली? माझ्यावर ह्याच्यासाठी सतीश दादा ह्याच्यासाठी ईडी लावली, सुधीर दादा लावायचा प्रयत्न केला, लावू शकली नाही. कारण मी माझ्या पक्षाच्या पावत्या फाडल्या होत्या. कोणी 1 लाख, कोणी 50,000, कोणी 2 लाख अशा पावत्या फाडल्या गेल्या आणि ते डोनेशन काँग्रेस पक्षाचं जे मॅगझिन आहे त्याला देण्यात आलं. ज्या वेळेला अनिल काकांवर, अनिल देशमुख साहेबांवर ईडीची धाड पडली त्यावेळेला माझ्या घराच्या समोर 2 इनोवा उभ्या होत्या. रात्रंदिवस मला खबर मिळाली, राहुलजींच्या ऑफिस मधनं मला सांगण्यात आलं की यू आर अंडर वॉच, बी केअरफुल. आणि आम्ही आमचे जे सगळे कार्यकर्ता मंडळी आम्ही तिथनं दुर्बिणीने बघत होतो, ते लोक दुर्बीण घेऊन घराकडे बघत होते. मग शेवटी एक दिवस सहन केलं त्यांचं, दुसऱ्या दिवशी कंटाळा आला आणि गॅलरीत गेली मी आणि म्हटलं हरामखोरांनो, तुम्हाला जर हिंमत असेल तर या, एकदाच येऊन बघून जा ना काय सापडते. हे लोक संविधानावर तर गदा आणतातच आहे, पण आपल्या देशाच्या विचारांवर, शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांवर गदा आणताय आणि म्हणून आपल्याला त्यांना दूर ठेवायचं आहे.